22 फेब्रुवारी 2024 आज आपल्या ग्रामपंचायत मोहरीच्या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे। सदरील ग्रामसभा ही आपल्या गावच्या सरपंच आशाबाई पोपट वाल्लेकर यांनी आयोजित केली आहे। या सभेला त्यांनी आपल्याला कालच कळवलं की मी सभेला येणार नाही, कारण ते ऍडमिट आहेत, ते आजारी असल्यामुळे ते काय सभेला येणार नाही। तर आर्थिक वर्षाची आपली पहिली सभा ही सरपंचाच्या अध्यक्षतेखाली असणं अनिवार्य आहे, परंतु आर्थिक वर्षातील सगळ्यात शेवटची सभा आहे, त्यामुळं या सभेला आपण ग्रामस्थांच्या वतीनं अध्यक्ष निवडून आपण ती सभा त्यांनी केलेल्या सूचनेनुसार आपण ती चालू करतोय। त्यांनी सांगितलं की ग्रामस्थांचा कोणी अध्यक्ष निवडा, मी काय या सभेला येणार नाही, अनुपस्थित आहेत त्या आजारी असल्यामुळे। तर मी ग्रामस्थांना विनंती करतो की आजच्या सभेच्या अध्यक्षांची निवड करावी। ग्रामस्थांच्या वतीने पोपट भाऊ आजच्या ग्रामसभेचे अध्यक्षपद भूषवावं अशी विनंती आहे। आजच्या ग्रामसभेच्या अध्यक्ष निवडीबाबत मी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं अध्यक्ष निवडीबाबत अनुमोदन देतो। पुढच्या सभेची अध्यक्ष निवड ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या गावातील श्री पोपट साहेबराव नरोटे यांची सर्वानुमते निवड झालेली आहे। तरी या सभेला त्यांच्या परवानगीने आपण आता सुरुवात करू। काय सुरू? प्रथमतः आजच्या सभेची विषय पत्रिका ते सविस्तर वाचन करतो मी, त्यानंतर आपण विषयवार आपण त्याचं हे करणार आहोत, सविस्तर चर्चा प्रत्येक विषयानुसार करणार आहोत। सभेची जी विषय पत्रिका आहे ती विषय पत्रिका मी वाचन करतो। पहिला विषय आहे मागील सभेचे वृत्तांत वाचन, त्यानंतर मागील जमा खर्चाचे व वाचन व त्यास मान्यता, मागील जन्म मृत्यू नोंदी व त्याचे वाचन व मान्यता, वरिष्ठ कार्यालयाकडून आलेले पत्रे अर्ज यांचे वाचन व मान्यता, 15 वित्त खर्च आणि नियोजनाबाबत टँकर सुरू करणे, चारा छावण्या सुरू करणे, त्यानंतर गावांतर्गत सीसीटीव्ही बसविणे व ग्रामपंचायतीची सीसी हजेरी प्रणाली चालू करणे, सर्व शासकीय कार्यालयांनी प्रत्येक आपापल्या विभागाचा आढावा देणे, त्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाचा सेल तयार करणे व प्रस्तावावर चर्चा करणे, त्यानंतर जलजीवन मिशन अंतर्गत कामाचा आढावा घेणे आणि ऐनवेळेचे विषय। ऐनवेळेच्या विषयात आपण इतर सर्व विषय घेणार आहोत। तर आपण ह्या विषय पत्रिकेनुसार आपण प्रत्येक विषयाची सविस्तर चर्चा आपण आज करणार आहोत। सभेचे वृत्तांत वाचन व मान्यता। आता आपली मागील जी ग्रामसभा झाली ती विशेष ग्रामसभा झाली, तर ती विशेष ग्रामसभा 14/12/2023 ला झाली होती। त्यामध्ये आपण आपल्या गावचा 15 वित्त आयोगाचा सन 24-25 चा कृती आराखडा तयार केला होता। तर जे ग्रामस्थ उपस्थित असतील त्यांना वाचल्यानंतर लक्षात येईल की हाच कृती आराखडा होता का वेगळं काही होतं। तर आपण मागील ग्रामसभेमध्ये आमचा गाव आमचा विकास कार्यक्रमाअंतर्गत 15 वित्त आयोग 24-25 चा कृती आराखडा तयार करण्याबाबत, त्यामध्ये ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून ग्रामपंचायतीला प्राप्त होणाऱ्या 15 वित्त आयोग सन 2024-25 साठी ग्रामपंचायतचा विकास आराखडा अंतिम करणे व शासन निर्णयाच्या अधीन राहून व केंद्र शासनाच्या विविध विभागांमध्ये आपण 15 वित्त आयोगाचा मूळ निधी जो होता तो 17,76,900 रुपये आणि त्याच्या अगेन्स्ट त्याचा 1.20 पट आराखडा आपल्याला शासनाने बनवायला लावला। तो 2,21,32,280 रुपयाचा आराखडा आपण मागच्या ग्रामसभेमध्ये बनवलेला होता। तर त्याच्यामध्ये आपण बंदित आणि अबंदित असा स्वरूपाचा आराखडा केला होता। तर बंदित कामामध्ये पाणी पुरवठा आणि स्वच्छता यासाठी आपण नियोजन केलं होतं आणि इतर मधून आपण जे शालेय शिक्षण, आरोग्य, मागासवर्गीयासाठी खर्च आणि इतर निधी ते अबंदित मधून नियोजन केलं होतं। तर बंदित मधून आपण
मागील सभेमध्ये 12,79,368 रुपयांचं नियोजन केलेलं आहे. त्यामध्ये आपण स्वच्छतेसाठी 6,69,39,684 रुपयाचं नियोजन केलं. त्यामध्ये आपण स्वच्छतेमधून ज्या कामांचा समावेश केला आहे ते सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे व सार्वजनिक शौचालयांची देखभाल दुरुस्ती करणे 2,20,000 रुपये तरतूद केली आहे. स्वच्छता व हागणदारी मुक्त गावाचा दर्जा कायम ठेवण्यासाठी गावामध्ये भित्तिचित्र, रंगरंगोटी व कलर काम करणे त्यासाठी 2,19,684 रुपयाचा आपण त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे. त्यानंतर घनकचरा विलगीकरण शेड बांधणे त्यासाठी आपण 2 लाख रुपयाची तरतूद केली आहे. अशी मिळून आपण 6,39,684 रुपयांची तरतूद केली आहे. त्यानंतर पिण्याच्या पाण्याचं संकलन व पाणी पुरवठा पुनर्वापर करणे, पाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती व आवश्यक पाणी पुरवठा साहित्य खरेदी करणे व पुरविणे त्यासाठी 2 लाख रुपयांची तरतूद केली आहे. तर गावातील पाणी पुरवठा स्रोतांचे पुनरुज्जीवन व गाळ काढणे यासाठी 2,90,104 रुपयाची तरतूद केली आहे. जलमित्र, नल जलमित्र म्हणून त्यासाठी प्रशिक्षण घेणे त्यासाठी 49,580 रुपयांची तरतूद केली आहे. गावांतर्गत पाणी पुरवठा योजनांचे वीज शुल्क भरणे यासाठी 1 लाख रुपयांची तरतूद केली आहे. अशी मिळून आपण 6,39,684 रुपयांची तरतूद केली आहे. अशा प्रकारे आपण बंधित निधी एकूण 12,79,368 रुपयाचा मागील सभेमध्ये आपण बंधितचं नियोजन केलं होतं. त्यानंतर अबंधित निधी, आपल्या ग्रामपंचायतीला येणारा अबंधित निधी आहे 8,52,912 रुपये. तर यामध्ये अबंधित निधी हा शासनाच्या नियमानुसार आपण तो त्यामध्ये प्रशासकीय खर्चासाठी 10% राखीव ठेवलाय. तो 85,291 रुपये आपला सरकार सेवा केंद्रासाठी तो राखीव ठेवलेला आहे. त्यानंतर आरोग्य व शिक्षण उपजीविका यासाठी 25% रक्कम आपल्याला शासनाने खर्च करायला सांगितली, ती 2,13,228 रुपये. त्यामध्ये आपण काय केलं, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल करणे 1.5 लाख रुपये धरले आपण त्यासाठी. प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक साहित्य पुरविणे त्यासाठी 30,000 रुपये धरले. त्यानंतर महिला बचत गटांचे प्रशिक्षण आयोजित करणे, बचत गटांच्या इमारतीला प्रचार प्रसिद्धीसाठी रंगरंगोटी करणे व आवश्यक त्या गोष्टी बचत गटांना पुरविणे त्यासाठी 33,228 रुपये आपण त्या ठिकाणी तरतूद केली आहे. अशा प्रकारे आपण 2,13,228 रुपयांची आरोग्य, शिक्षण आणि उपजीविकेसाठी 25% रक्कम तरतूद केली आहे. त्या महिला बाल कल्याणासाठी आपण अबंधित निधीच्या 10%ची तरतूद केली आहे, ती 85,291 रुपये. त्यामध्ये आपण अंगणवाडींना डिजिटल करणे व अंगणवाड्यांना आवश्यक साहित्य पुरविणे यासाठी 95,291 रुपयांची तरतूद केली आहे. त्यानंतर आपला मागासवर्गीयाचा खर्च आहे ते आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात आपण त्याला 10% त्यांना खर्चायला आपण ते राखीव ठेवलेलं आहे, ते 95,291 रुपये आहे. त्यासाठी आपण त्यांच्या मागासवर्गीय वस्तीमध्ये स्ट्रीट लाईट बसविणे व स्ट्रीट लाईट दुरुस्ती करणे यासाठी 95,291 रुपये आपण तरतूद केली आहे. त्यानंतर इतर निधी, आता हे सर्व निधी जाऊन इतर निधी म्हणजे तर कुठलंही बंधन नाही असा निधी जो आहे तो 3,83,810 रुपये आहे. या 3,83,810 मधून आपण गोसाई वस्तीसाठी पूल बांधकाम करणे 2 लाख रुपये धरलेले आहेत. त्यानंतर सार्वजनिक बांधकामाची दुरुस्ती करणे व वॉल कंपाऊंड करणे, आपण हनुमान मंदिराच्या पाठीमागे जे सार्वजनिक काम होतं त्यासाठी आपण 1,58,810 रुपये धरलेले आहेत. त्यानंतर ग्राम सुरक्षा यंत्रणा जी आहे तिच्यासाठी आपण 25,000ची तरतूद केलेली आहे. असं एकूण आपण 3,83,810 रुपयांचा आराखडा केला आहे. त्यानंतर बंधित आणि बंधित मिळून अशा प्रकारे आपण एकूण 21,32,279 रुपयांचा आराखडा त्या मागच्या सभेच्या माध्यमातून आपण बनवलेला आहे. तर ह्या सभेमध्ये आपण हा जो 15-20 तारखेचा आपण मागच्या सभेमध्ये केला होता, जे सभेला असतील त्यांना माहित असेल, त्यांनी सुचवला होता त्याप्रमाणे ही जी कामं होती आपण हे मागच्या सभेमध्ये घेतले होते. ह्या आराखड्यामध्ये ग्रामनिधी आणि स्वनिधी मधले काही कामं आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत. त्यामध्ये ग्रामनिधी जे उत्पन्न असतं त्या उत्पन्नाच्या अगेन्स्ट आपण अपंगांना 5% खर्च, अंगणवाड्यांना 10% साहित्य पाणी पुरवठा करणे त्याचा खर्च, त्यानंतर मागासवर्गीय वस्तीतील खर्च, फर्निचर साहित्य खरेदी करणे, शोष खड्डे वगैरे हे आपण ग्रामनिधीतून आपण तरतूद करत असतो वेळोवेळी. त्यानंतर आपण त्या रोजगार हमीच्या आराखड्यामधून मागील चालू वर्षामध्ये अंदाजे अपेक्षित कामं कोणते असू शकतात आपण कोणते करू शकतो. एक संख्यात्मक स्वरूपाचा आराखडा आहे, त्यात व्यक्तीचं वगैरे काही नाही. त्याच्यामध्ये BR पॅटर्न अंतर्गत वृक्ष लागवड करणे 2 रस्ते, पानंद रस्ते 2,
वैयक्तिक गुरांचे गोठे 10, वैयक्तिक फळबाग लागवड 7, वैयक्तिक सिंचन विहिरी 15, वैयक्तिक शोषखड्डे 150, त्यानंतर विहीर पुनर्भरण 10. हे अंदाज आहे, त्याच्यापेक्षा वाढवू शकतं कमी होतच काही विषय नाही, त्याला बंधन नाही. त्यानंतर स्वच्छ भारत अभियान मध्ये म्हणजे शासनाकडून आपल्याला अपेक्षित निधी आहे तो आपल्याला आपण त्यांना आराखड्यामध्ये आपण सार्वजनिक शौचालयाची एक आहे, वैयक्तिक शौचालयांना 60 वैयक्तिक शौचालयाची आम्हाला गरज पडू शकते अशी मागणी केली आहे, म्हणजे आपण स्वच्छ भारत मधून तरतूद केली आहे. त्यानंतर बक्षिसे व पारितोषिक पुरस्कार जर आपल्या गावाला काही बक्षीस वगैरे मिळलं त्याचा आपण एक आराखड्यामध्ये तरतूद केलेली आहे. त्यानंतर 5000 तलाव दुरुस्ती करणे हे आपण इतर योजनांमधून आहे, गावमुक्त सारख्या योजनांमधून आपण ते धरलेलं आहे. ते 2 लक्ष ते दोन 5000 तलावाचं धरलेलं आहे. त्यानंतर जिल्हा नियोजन मधून अपेक्षित मधून धरले शाळा खोल्या बांधकाम करणे, शाळा खोल्यांची दुरुस्ती करणे, जिल्हा नियोजन अपेक्षित काम धरलेलं आहे. हे पुढील वर्षाचं आपण अंदाजपत्रक वाचन करतो. त्यानंतर मान्य खासदार व आमदार मॅडम यांच्या स्थानिक विकास नियोजन सभा मंडळ रस्ते काम धरलेलं आहे. त्यानंतर लोकवर्गणी मधून साहेब ऐका ना, शाळेचं हे अंदाजपत्रक आहे. मग तुम्ही अंदाजपत्रकात ते घ्यायला पाहिजे होतं ना. तुम्ही शाळेच्या खोल्या घ्या, तुम्ही हे अंदाजपत्रक याच्यावरच काम फायनल होतात आणि तुम्ही त्याच्याकडे नाही घ्यायचं. त्याच्यानुसार नसतं. हे अंदाजपत्रक जे आहे ना, हे अंदाजपत्रक आपण फक्त 15-20 लाख आपलं ग्रामपंचायतचं अंदाजपत्रक तो वेगळं असतं. नाही पण तुम्ही त्याच्यातून घ्यायला पाहिजे. शाळा सभा मंडप तरी किती घेता, सगळ्या गावात इथून सगळे सभा मंडप जमात खाणे तेच झाले तयार, कवर घेतात ते अपेक्षित आहे, ते अपेक्षित धरलेलं आहे आपण त्याच्यामध्ये, ते म्हणजे फायनल नसतं. त्यानंतर तुम्ही पण फायनल त्याच्यातूनच होणार ना, फायनल त्याच्यातूनच होणार ना. त्या आराखड्यात जर असेल तर काय लगेच ते मंजूर होतं असं काही नाही. आराखड्या व्यतिरिक्त ही नियोजन विभाग वेळोवेळी मंजुऱ्या देत असतं. त्याला तर तो आता मंजुऱ्या आपण घेतच असतो वेळोवेळी मंजुऱ्या देऊन. त्यानंतर लोकवर्गणी आणि लोकसहभागातून होणारी कामे, त्यामध्ये वनराई बंधारे करणे, बंधाऱ्याचा गाळ काढणे, बंधाऱ्याचे खोलीकरण करणे अशा प्रकारचे काम आपण लोकसहभागातून करू शकतो. त्यानंतर इतर उपाययोजनामध्ये इतर ज्या योजना आहेत पाणी पुरवठा, त्यामध्ये जलजीवन मिशन योजनेचा आपण इथं समावेश केला आहे. अशा आम्हाला आज पाणी प्यायला नाही तलावात पाण्याचे टँकरची केली प्रस्ताव दिलाय थांबा मी काय सांगतो, आमचे रस्ते सोयी रोड तेवढा रस्ता होईल का नाही तुमच्या इथे? 12 महिन्यात झालं पाहिजे सरपंच. ऐका ना, मी बोलून दाखवलो रस्ता 12 महिन्याच्या आत करू आणि जे ते टँकरचा प्रस्ताव आहे ना आपण दिलेला आहे. सोनापेठला कोण लिहून घेतलं पुढच्या महिन्यात आपल्याला टँकर चालू होईल, म्हणजे मार्च मध्ये पुढच्या महिन्यात, म्हणजे आता हे पुढच्या महिन्याला दिवस नाही राहिले, 7-8 लिहून दिवसात घेतलंय. टँकरची व्यवस्था करणार. आणि जे रस्ता सभा मंडप होईल तुमचा ते दिलेलं आहे आपण, त्याचा काही विषय नाही. रस्ता आहे ना, मला ते पण तेवढं रस्ता बोलायचं. आपण मला गाव आणि टँकरचा जे ना आपण प्रस्ताव दिलेला आहे टँकर पुढच्या आपल्याला चालू होतं. आणि काल साहेब तुम्ही यांचा रस्ता आहे त्या फाटेपासून पाहिलंच पाहिजे. टँकरचा विषय होईल आणि त्याचा मध्ये 2 पॉईंट आहेत. मारुती मंदिराला हे साहेब म्हणले की सार्वजनिक बांधकामाचं काहीतरी, तर ते 20-21 वर्ष झाले त्याला, त्या मुलांना त्यांना कोणी गावातले व्यक्ती असले तर ते त्याच्यावर पाण्याची पण काही सोय नाही. ती जर केली आहेच ती रक्कम वाढून जर केलं तर ते चांगलं होईल. त्याला आहे शाळेला पाणी पुरवठा, शाळेला नाही, बाथरूम वगैरे पाठीमागं, शाळेला तर नाहीच नाही. त्याला जर कुलूप लावून तुम्ही जर ग्रामपंचायतला चावी ठेवली किंवा शाळेत चावी ठेवली, मुलांना वापरतात ते पण वापरतात. नाही ना, नाही देणार असं कोणाला पण असं. मला वाटतं सरळ विषय आहे ना, मला वाटतं ते पाडूनच टाका. म्हणजे एक सरळ विषय केलं पाठी मग सगळ्या लोकांनी घाण केली ते पाडून मग ते शाळेचा विषय, शाळा पाडून टाकल्यानंतर काही चालेल. नाही पण ते घाणच होती ना तिथे, काय उपयोग नाही सांगतात. ते जे आहे 95,000 रुपये आहेत, घाण करतात लोक. 95,000 रुपये आहेत. मग ते जर अजून चांगले वापरले, आपण मंदिराला कंपाऊंड वगैरे करू शकतो त्याला, मारुतीच मंदिराला, जेणेकरून मग तिथे लोक घाण करणार नाही असं थोडं बाजूने असं. ठीक आहे, ते आणि आणि 85,000 काय घरकुलाचा तुमच्या गावात ऐकून घ्या, घरकुलाचा विषय सांगतो. शिस्तीत विषय होते सगळे मग शिस्तीतच ना मग. आपली व्हायला पाहिजे. अजेंड्यावरचे विषय आधी घेऊ आणि नंतर आपल्या हे विषय घेऊ तुमची अजेंड्यावरचे विषय हे तुमचे वाचनाचा विषय होते त्याची पाठपुरावा तुम्ही करीत विषय. पाठपुरावा करीत तर काम होत नाही. तिथं वाचनाला काय महत्व आहे, तिथं वाचून काय लोकांना ते संपत का
त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे. घरकुलाला तुम्ही पाठपुरावाच करीत नाही. ऐक ना घरकुलाला आपल्याला दुसरे नाहीये सध्या. तुझ्या माहितीसाठी सांगतो आणि दुसरे मी माहितीसाठी सांगतो. प्रश्न उपस्थित केला म्हणून जे आपण पहिले यशवंतराव चव्हाण मुक्त वासाचं आपण जे घरकुल आपण तुमच्याकडून आम्ही प्रस्ताव मागितले, तुम्ही प्रस्ताव दिले, तेवढे 50 प्रस्ताव आले बरोबर. 19 प्रस्ताव आले. पण शासनाचं असं म्हणणं आहे का बा तुम्ही जे यशवंतराव चव्हाण मुक्त वासाचे जे घरकुले दिले ती त्या लोकांसाठी आम्ही घरकुले देऊ किंवा 10 येतील 5 येतील 100 येतील तो भाग वेगळा. पण ती परिस्थिती अशी का ती आम्ही ग्रामपंचायती तुम्हाला जागा उपलब्ध करून द्यायची ग्रामपंचायत भूमीसाठी. आणि ते म्हणजे आपण त्याला म्हणतो का वसाहत म्हणजे चाळ आपण थोडक्यात म्हणतो त्याला चाळ. त्या चाळीमध्ये त्या लोकांना राहायचं. त्या चाळीमध्ये आम्ही त्या लोकांना तेवढं आम्ही स्वतः आमची म्हणजे ग्रामपंचायत जागा देऊन ते चाळ तयार करायची त्या लोकांना द्यायची. चाळीत ते लोक कोण राहणार आहेत. समजा तुम्हाला समजा 3 जणांना ते घरकुल आली, तुम्हाला म्हणलं आम्ही तुम्हाला हे जागा तुम्ही चाळी ठेवा चाळ तुम्ही बांधता का शेवटी तुमचं दार पुढं घर पुढं वावर पुढं नाही बांधू शकत ना. मग ते काय म्हणले याच्यातून ते शक्य नाही होणार नाही. मग तुम्ही काय करा आले देऊची नवीन योजना आहे आले देऊची ते फक्त प्रस्ताव तुमचे जे प्रस्ताव आहे तसंच ठेवा आणि वरचे ते 2 पाणी झेरॉक्स फॉर्मची आयली देवीची त्या प्रस्तावाला 3 झेरॉक्स जोडा. आयली देवी पण आपण घरकुल मंजूर करू शकतो. ते तुम्ही रानात बांधा, घरी बांधा, गावात बांधा, ते तुम्ही आणखी फॉर्म त्याला जोडून द्यायचे. 3 पाणी फॉर्म आहे ते प्रस्ताव तसा आहे ते बांधायचा नाही. फक्त जे असं 2-3 पाणी फॉर्म येईल त्या फॉर्म तुम्ही भरायचा त्याच्यावर तुमच्या सहाय्य करायच्या तुकारामकडे आम्ही ते वेगळ्या योजनेमधून आपण त्या योजनेमधून होणार 100% होणार. त्या योजनेमधून होणार नाही. ती योजना थोडी आपल्या मौला घरकुल कमी देतो नाही असं नाही असं नाही. उद्दिष्ट असतं मौला घरकुल कमी दे कशात कमी येते विषय घरकुलाच ते काढलं होतं ना असा विषय. आता कागद द्यायचे ना आपण ते पहिले यशवंतराव चव्हाणला देते का त्याचे वरचे 2 पेज काढून घ्यायचे तेच कागद वापरत आणायचे. तुम्हाला कोणालाही कागद द्यायची गरज नाही. परत म्हणजे कागद काढा याच्यात पैसे घालायची गरज नाही. आता बघा दह्यादी यशवंतराव चव्हाण, अहिल्यादेवी होळकर, मोदी आवास, रमाई आवास, शबरी आवास या शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत. दह्यादी जी आहे तिथं ती प्रधानमंत्री आवास योजनेतून जे घरकुलं पात्र झाले 188 गावाचे त्यांच्यासाठी. जे ते सोडून जे काय राहिले ते अहिल्यादेवी होळकर मध्ये यशवंतराव अहिल्यादेवी आता घेतली आपण. अहिल्यादेवीचं त्यावेळेस बनवलेलंच नव्हतं, फक्त यशवंतराव चव्हाणचं बनवलेलं होतं. यशवंतराव चव्हाण वसाहत जे आहे जे राहिलेले ते काही त्यामध्ये समाविष्ट केले. या व्यतिरिक्त एससीचे लोक जे होते ते तुमच्यापासून विलग केले आणि ते रमाई आवास मधून केले. आता एससी जवळपास गावात माणूसच नाही राहिले. त्यानंतर त्या व्यतिरिक्त सोडून भिल्ल समाज जे आहे इतर समाज एसटी आहे त्याच्या आपण स्वतंत्र शबरी आवाजची यादी केली. म्हणजे प्रत्येकाला असं कुठं ना कुठं संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज तुम्ही जर यादीत जर विचार केला तर प्रधानमंत्री आवाजची 188 लोकांची यादी आहे आणि मागील 1.5 वर्षापासून आपल्याला उद्दिष्ट किती आलं 3. मग आता 3 उद्दिष्ट आल्यानंतर यात ग्रामपंचायत किंवा सरपंच कुणी जरी असले काही जरी असलं तर शासनाकडून जेवढं उद्दिष्ट येईल तर शासनाने उद्दिष्ट दिलं आपल्याला मोदी आवाजचे जवळजवळ आपण 18-19 प्रस्ताव जमा केले. त्याच्यातील 2 मुक्त मंजूर झाले, 1000 प्रस्ताव जमा झाले. मग आपल्याला 2च आले. रमाई आवाजचं मात्र उद्दिष्ट शिल्लक. पण रमाईचं माणूसच नाही राहिलं कोणी. आज 100 उद्दिष्ट शिल्लक. तर रमाई आवाज असं झालं की ज्या मागासवर्गीय समाजासाठी एससी समाजासाठी योजना आहे राहिलं शबरी आवाज. शबरी भिल्ल वगैरे यांच्यासाठी शबरी आवास योजना आहे. आता शबरीमध्ये सुद्धा आहे ना जवळपास कुणीच राहिलेलं नाही. आता भवरे कंपनी तर कुणी राहिलं नाही घरकुलात. प्रत्येकाच्या घरामध्ये आपण घर दिले. मग यामुळे विशेष राहिला नाही ना. आणि शासनाचं जर टार्गेट आलं तरच होणार आहे. आपण जरी म्हटलं कसं काय व्हायना शासनाचं उद्दिष्ट जसं येईल तसं होईल. आता यशवंतराव चव्हाणचा प्रॉब्लेम पोपटवणी सांगितलं. आम्ही स्वतः 2दा समाज कल्याण ऑफिसला जाऊन आलो. त्यांचं म्हणणं की चाळ स्वरूपातली योजना आहे. याच्यामध्ये ग्रामपंचायतकडे कमीत कमी 20 गुंठे जागा पाहिजे. त्यामध्ये एकत्रितरित्या सर्व जे यशवंतराव चव्हाणचे लॉटने जे घर देणार ते चाळ स्वरूपात बांधकाम. त्याचं नाव आहे मुक्त वसाहत. 2च गावात ती वसाहत मंजूर झाली. त्यामध्ये पण ग्रामपंचायतच्या गावठांचा गायरांचा वापर केला गेला. गायरान नाही गावठांचं. आणि त्यामध्ये चाळ स्वरूपात त्याचं बांधकाम झालं. मग आता चाळ स्वरूपात बांधकाम करण्यासाठी ते आपल्याला आम्ही त्यांना काय म्हटलं की वैयक्तिक योजना असेल तर मग त्यांनी राज्याची योजना आहे ती का तिचं वैयक्तिक टार्गेट वगैरे तालुक्याला जिल्ह्याला येत नाही. त्यांचं म्हणणं आहे की बाबा हे जे प्रस्ताव आहेत तुम्ही ते अहिल्यादेवीमध्ये त्यांनी आम्हाला प्रस्ताव पण दिला. अहिल्यादेवी होळकर जी योजना आहे तिचा राज्याचं डायरेक्ट 25,000चं टार्गेट. तिला काय तालुक्याला डिवाइड होत नाही, जिल्ह्याला डिवाइड होत नाही, काय नाही.
प्रस्ताव आपण इथं ते कव्हरिंग चेंज करून डायरेक्ट राज्याला पाठवायचं. राज्याला पाठवून म्हणजे राज्याला प्रस्ताव जाणार नाही, की जिल्ह्यालाच राहणार. तुमचा यशवंतराव चव्हाणचा जो प्रस्ताव आहे त्याच्यावर फक्त 2 पेजेस आपल्याला चेंज करायचे. त्याच्यातले पात्रता वगैरे अटी फक्त भूमिहीनचा त्याला काही संबंध नाहीये. जे भूमिहीन दाखला यशवंतराव चव्हाणांसाठी कंपल्सरी होता ते म्हणे फक्त भूमिहीन लोकांसाठीच आम्ही, आणि त्यात भूमिहीन मला वाटतं 2 लोकांचाच फक्त भूमिहीनचा दाखला आहे. नाविलाजास्पद त्याला काही यश आलेलं नाहीये. लेबर कॉन्ट्रॅक्ट काय म्हणताय संदर्भात त्यांचं पेमेंट काढा म्हणून. हा पेमेंटचं ते चालूच आहे, केस चालू आहे. एक केस चालू आहे, आता दुसरी केस स्टँड झाली. एक पहिली गंगाधर मार्कडे यांची केस ऑलरेडी पटलावर आहे. आता दुसरी एक केस आहे गंगाधर मार्कडे म्हणून. त्यांनी आपल्याला एक आता अंतिम नोटीस पाठवली. त्याच्या 28 तारखेला सुनावणी आहे. आणि आपल्या ग्रामपंचायतला रिप्रेझेंट कोण करतं मग कोर्टात? वकील करतो आपण. एक ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीतून ग्रामपंचायतीचे घरपट्टी पाणीपट्टीचे पैसे जमा होतात. त्याच्या माध्यमातून आपण एक ग्रामपंचायतच्या सभेच्या माध्यमातून एक वकील लावतो. त्या वकिलाचा खर्च ही ग्रामपंचायत करते. आपली स्थानिक स्वराज्य संस्था त्यामुळे आपल्याला शासकीय वकील वगैरे काय मॅटरला मिळत नाही. आपण ग्रामपंचायतच्या पैशातूनच हा वकील लावलाय यापूर्वी पण. आता दुसरा वकील लावायचा तो पण ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीमधूनच लावा लागतो. त्याचा खर्च ही ग्रामपंचायतलाच करावा लागतो, कारण स्थानिक स्वराज्य संस्था असल्यामुळं त्याचा टोटली खर्च हा स्थानिक स्वराज्य संस्थेला करावा लागतो. त्यानंतर पुढचा विषय आहे टँकर सुरू करण्याबाबत. टँकरचा प्रस्ताव आता हे ग्रामस्थांचा विषय येणार होता, माहित होतं, परंतु एक माहितीच तो सांगायचंय. आपण प्रस्ताव दिलेला आहे. प्रस्ताव येते 1-2 दिवसात मंजूर देखील होणार आहे. कारण 2 दिवसापूर्वी आम्ही पुण्यात गेलो होतो. तहसीलदार साहेब सध्या नाही फुटले, त्यामुळे ते आपला प्रस्ताव प्रांत विभागात जायचा राहिलाय. आम्ही स्वतः पाठपुरावा करून लय 5-6 दिवसात आपला प्रश्न मार्गी लागेल. टँकर चालू होईल आपलं. त्यानंतर चारा छावण्याचा विषय आपण स्वतःहून अजेंड्यावर घेतला होता. चारा छावण्या सुरू करण्याबाबत याची एक मागणी आपण या सभेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. त्यानंतर गावांतर्गत सीसीटीव्ही बसविणे. गावांतर्गत सर्व परिसरामध्ये अनेक तक्रारी येतात किंवा आता बऱ्याच तक्रारीच्या अनुषंगाने तो विषय घेतला होता गावांतर्गत सीसीटीव्ही बसवणे. त्याचा एक वेगळा उद्देश आहे. काही म्हणले धान्य चोरीला जातं, गाड्या येतात रात्रीच भरून जातात, मग सीसीटीव्ही बसवा म्हणून हा सीसीटीव्हीचा विषय घेतला. आणि जो विषय निघला होता त्यावेळेस याचा विषय निघला होता पाणी पुरवठा विहिरीवरच्या मोटर चोरीचा. बऱ्याच वेळेस काय होतं, कर्मचारी रात्री 12ला जातो, 1ला जातो, त्यांनी चालू केली की मागून कोणतरी त्याचा आकडा काढतं, ते ड्यू काढतं, काहीतरी काढतं आणि मोटर पुन्हा बंद करायची, पुन्हा त्यांची धुवून केलं जायचं. ही थोडी वारंवार होती. करणारे गावातले पाणी त्याच्यामुळे टाइम प्यायला भेटत नाही. कर्मचारी रात्रीच्या लाईटीत रात्रभर जागतो आणि रात्रभर जागून जर त्याची अशी हॅरेसमेंट होत असतात. आपण सीसीटीव्ही बसवले होते, परंतु त्या सीसीटीव्हीची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याची काय म्हणते त्याला त्याची जेवढे पॉवर पाहिजे किंवा त्याला जेवढं इंटरनेट हे पाहिजे तेवढं ते कॅच करत नाही. त्यामुळे ते सीसीटीव्ही जे आहेत ना त्या विहिरीवरचे, भांडेवाडीच्या विहिरीवरचे आणि तलावाच्या विहिरीवर हे आपण चालू करणार आहोत. आणि ग्रामपंचायतचे सीसीटीव्ही चालू जरी असले पण इथून पुढे त्यांनी आता आम्ही सगळे निर्णय घेतलेला आहे की आता हे सीसीटीव्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला द्यायचे. आता ते सीसीटीव्ही कसे द्यायचे काय द्यायचे आता ग्रामपंचायत निर्णय झालेला आहे की जे शाळेपासून पण आहे ना दारू पेतात. तर दारू पेतात, बाटल्या बिटल्या सापडतात तिथं पण लावा. दुकान आहे चौकात सीसीटीव्ही बसवला. म्हणणं आहे की बाबा ते आता हे आमच्या ग्रामपंचायतमध्ये झालेला विषय हा काय ग्रामस्थातला विषय नाहीये. त्या बाटल्या फुटलेल्या ते म्हणतात ना रात्री नाही कळायला पाहिजे गावाला बी. असं इकडे लावून टाक गावात कॅमेरे. पत्त्यावाले कशीच येतं, पत्ते आम्ही खेळत बंद नाही केले का आम्ही? काय दारू बंद नाही केली पण पत्ते बंद केले चावडीतले. दारू पण बंद करायचं, दारूवाल्याच्या घरी पण एक लावायचा. दारू तात्पुरते जाते तर हेच पाहिजे. बोलतो नंतर तुम्ही जाऊन सांगा आता हाय तुम्ही वहिनी चालू करा, तुम्ही काय माग राहतात, तुम्ही सगळे चला तिथं आता मी बाटल्या फोडतो पाहिल्या. नाही चांगलं काम नकोय, चांगलं काम नको. पत्ते बंद झाले म्हणून दुखायला लागलं बरोबर. मग तुम्ही दारू बी बंद करा, मला म्हणणं आहे की नाही बरोबर. दोन्ही कामं बंद करा. तुम्ही काय म्हणलं, तुम्ही पत्ते बंद करा, आम्ही दारू बंद करून टाकतो. स्वस्त धान्य दुकान आहे, याची चोरी होती. 2 याच्यात समजायचं 2 कोट्यामध्ये 1 कोटा गायब होतो. त्यावेळेस तुमच्या नजरा पुढे जाते का? याच्या घरी बघून मला अंतोदयाचं 9 महिन्यापासून एका महिन्याला मला काय म्हणायचं, तुम्हाला जनतेने निवडून कशाला दिलेलं आहे? जनतेने निवडून कशाला दिलं? तुम्हाला गावची देखभालीलाच ना. मग त्यासाठी आम्हाला कशाला घेता बाकी मतदारांना मध्ये? आणि ते आमच्या गावात
अंत्यकृती देतो आपण. तर काही होत त्याच्यातलं आहे नाही. ना, 2 जणांचे फोन आले जे पवन सानप साहेब आहेत त्यांना आज नगरला मिटिंग घेतली त्यांच्या कृषी विभागाची, आणि दुसरा तलाठी मॅडमचा फोन आला त्या कारण आज 2 दिवस रजेवर येतं त्यांचं चुलत बंधू वारल्यामुळे, म्हणजे 2 जणांनी आवर्जून फोन करून निरोप दिलेला आहे. नाही त्यांचा ऑफिसचा त्यानंतर- टायमिंग काय असतो? काल मी दिवसभर ऑफिसला जातो, चक्रा मारल्याच्या बरं का, त्यांना हो फोन केला. भाऊसाहेब, पण ही विषय घ्या होता का त्याचा